सैफ अली खानवरती मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयामध्ये 2 शस्त्रक्रिया, जवळपास 2.5 तास शस्त्रक्रिया चालल्याची माहिती। न्यूरोसर्जन आणि प्लास्टिक सर्जरी झाली। सैफ अली खानची प्रकृती स्थिर। हल्लेखोरांकडून सैफ अली खानवरती एकूण 6 वार, त्यातले 2 खोलवार। हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम, हातावरती आणि पाठीवरही वार। शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानला आयसीयूमध्ये हलवलं। सैफवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती। सैफवरती झालेले 2 वार गंभीर, मात्र सध्या प्रकृती स्थिर। डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती। शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर, उद्याच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। सैफची मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम लीलावती रुग्णालयामध्ये। चाकू हल्ल्यानंतर इब्राहिमनं सैफला रुग्णालयामध्ये नेल्याची ही माहिती। सोहा अली खान आणि कुणाल खेमू लीलावती रुग्णालयामध्ये सैफच्या तब्येतीची केली विचारपूस। करिश्मा कपूरनं लीलावती रुग्णालयामध्ये घेतली सैफ अली खानची भेट। सैफच्या तब्येतीमध्ये सुधारणा असल्याची डॉक्टरांची माहिती। अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला, वांद्रेमधल्या घरामध्ये शिरलेल्या चोरानं सैफ अली खानवरती हल्ला केल्याची माहिती। हल्लेखोरानं सैफच्या पाठीमध्ये खुपसलं होतं धारदार शस्त्र। सैफला झालेल्या जखमा गंभीर असल्याची ही माहिती। सैफ अली खानच्या घरामधील कर्मचारी महिलेच्या हातावरती चोराकडून चाकूनं वार। महिलेनं आरडाओरडा केल्यावरती सैफ बाहेर आला, त्यावेळी झटापट झाली। संबंधित महिलेच्या तक्रारीवरती वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चोरीच्या उद्देशानं संबंधित आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला। आरोपीनं पायऱ्यांचा वापर केल्याची ही माहिती। लवकरच आरोपीला अटक करणार, पोलिसांची माहिती। सैफ अली खानच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांना ताब्यामध्ये घेतलं। चाकू हल्ला प्रकरणामध्ये या कामगारांचीही आता चौकशी होणार। सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना 2 संशयित आढळले। दोन्ही संशयितांचा पोलिसांकडून तपास सुरू। दोघांपैकी एकानं हल्ला केल्याचा पोलिसांना संशय। सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर त्याच्या घराबाहेरचा पहिला व्हिडिओ समोर। करीना कपूर घरातील मदतनीसांशी बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये चित्रित। शेजारच्या इमारतीवरून उडी मारून चोर सैफ अली खानच्या इमारतीमध्ये आला। एक संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याची ही सूत्रांची माहिती। सैफ अली खानला कुठल्याही प्रकारची धमकी किंवा धोका नव्हता, तरीही त्याच्यावरती चाकू हल्ला झाल्यानं मुंबई पोलीस संभ्रमामध्ये। पोलिसांकडून सैफच्या घरातील सीसीटीव्हीचीही तपासणी। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीमकडून तपास। या संपूर्ण प्रकरणावरती मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीमकडून तपास सुरू। क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक यांच्याकडून सैफच्या घरी जात घटनास्थळाची पाहणी। दया नायक यांच्याकडून आढावा। पोलिसांनी सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांची पोलीस स्थानकामध्ये नेऊन चौकशी केली। अशा पद्धतीच्या घटना चिंताजनक। मध्यंतरी त्याच भागामध्ये बाबा सिद्दीकींची हत्या झाली। राज्य सरकारने या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहावं, शरद पवारांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही। सैफ अली खानवरील हल्ल्यावरून संजय राऊतांची फडणवीसांसह गृह खात्यावरती टीका। राज्यात काय चाललंय, फडणवीसांनी उत्तर द्यावं, राऊतांचा हल्ला। सैफ अली खानवरील हल्ल्याचा सलमान आणि बाबा सिद्दीकी घटनेशी संबंध नाही। या प्रकरणामध्ये विरोधकांकडून राजकारण सुरू आहे। केवळ त्याचं आडनाव खान असल्यानं राजकारण करणं चुकीचं। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। सैफ अली खान सारख्या मोठ्या कलाकारांवरती असे हल्ले होणं दुर्दैवी। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। कलाकारांसाठी भयमुक्त आणि पोषक वातावरण असणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळे यांचा करीना कपूरची बहीण करिश्मा कपूर सोबत फोनवरून संवाद। हल्ल्याची माहिती घेत सैफच्या प्रकृतीची सुप्रिया सुळे यांच्याकडूनही विचारपूस। सैफवरील हल्ल्याच्या सखोल चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी। कोणाच्याही घरामध्ये घुसून अशा प्रकारे हल्ला होणं ही गंभीर बाब आहे, सुळेंचं वक्तव्य। गृह खातं अपयशी ठरताना दिसतंय।
सैफ अली खानवरील हल्ल्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची फडणवीसांवरती टीका। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण हा पूर्वनियोजित कट असू शकतो। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं सैफला अनेक वर्षांपासून टार्गेट केलं जात होतं। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला का या दिशेनेही तपास व्हावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी। सैफ अली खानवरील हल्ला हा धक्कादायक, यावरूनच राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली दिसून येतं। खून, खंडणी आणि चोरीसारखे गुन्हे सर्रास घडतायत हे चिंताजनक, रोहित पवार यांची एक पोस्ट। सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक, आदित्य ठाकरे यांची एक पोस्ट। महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। अशा पद्धतीच्या घटना घडू नये ही पोलिसांची जबाबदारी, पोलिसांनी या संदर्भात खबरदारी घ्यावी, भाजपचे आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया। वांद्रे भागामध्ये पोलिसांचा आणखी बंदोबस्त वाढवला। सैफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर एक्स पोस्ट करत अभिनेत्री पूजा भट्ट यांनी केली मागणी। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून चिंता व्यक्त। मुंबईतली कायदा सुव्यवस्था आणि सरकारवरती अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी व्यक्त केली भीती। पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानच्या तब्येतीची केली विचारपूस। सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत सैफनं हम तुम आणि सलाम नमस्ते या चित्रपटांमध्ये काम केलंय। सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यानं मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह। आधी बाबा सिद्दीकी, मग सलमान खान आणि आता सैफ अली खान। मुंबईमध्ये सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर इतरांचं काय? प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल। सैफ अली खान हल्ला प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतायत, गृहमंत्री सुद्धा लक्ष घालतायत। मुंबईमध्ये अशा 2 घटना घडल्या ही गंभीर बाब, काही कमतरता असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई करू, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। सैफ अली खानवरील हल्ल्याचा अरविंद केजरीवाल यांच्याकडून निषेध व्यक्त। जनतेला सुरक्षा देण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी, देशामध्ये सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांना काय सुरक्षा देणार? केजरीवालांचा सवाल। बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मंचावरती शेजारी शेजारी। अजित पवार आणि शरद पवारांमध्ये मात्र अंतर, एकाच मंचावरती असतानाही साधा संवाद सुद्धा झाला नाही। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या समारंभाच्या वेळी अजित पवारांच्या सत्कारासाठी रोबोटनं बुके आणला। यावेळी रोबोटला पाहून अजित पवार खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं। मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक। अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। बारामतीसारखा विकास स्वतःच्या मतदारसंघामध्ये करण्याचाही केला निर्धार। मंत्री धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल, परळी वैजनाथ मंदिरामध्ये केली पूजा। यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांची घेतली भेट। महापालिका निवडणुकांच्या पूर्वी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता, शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी प्रलोभनं दिली जात असल्याचा भाजपचे नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांचा आरोप। नागपूरमध्ये येऊन स्वबळाचा नारा देणाऱ्या संजय राऊत यांच्यावरती जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी व्यक्त केली नाराजी। चर्चा न करता स्वबळाच्या घोषणेचा आरोप, स्वबळापेक्षा महाविकास आघाडीसोबत लढण्याचा नागपूरच्या शिवसैनिकांचा कल। बीड प्रकरणामध्ये फडणवीसांना आणखी कठोर वागता आलं असतं। अजित पवार यांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला हवं होतं। बीडमध्ये अतिक अहमदपेक्षा भयंकर लोक धिंगाणा घालतायत, सामनामधून हल्लाबोल। आताचं साहित्य संमेलन अध्यक्ष हे शोभेचे आणि अर्थहीन पद झालंय। साहित्य संमेलन हे पोट भरण्याचं आणि जगवण्याचं केंद्र झालंय, पद्मश्री रमेश पतंगे यांचं वादग्रस्त वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याच्या अफवा, सोशल मीडियावरती अज्ञात व्यक्तीचे फोटो कृष्णा आंधळे असल्याच्या गैरसमजानं व्हायरल झाल्याची उडाली होती खबर। दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांनी घेतली भेट। अंतरवाली सराठीमध्ये दोघांमध्ये सुद्धा सुमारे 1.5 तास बंद दाराआड चर्चा। संतोष देशमुख हल्ला प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेची लातूरच्या कारागृहामध्ये रवानगी, सुरक्षेच्या कारणास्तव लातूर कारागृहातून हलवण्याची विष्णू चाटेची मागणी कोर्टाकडून मान्य।
वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यामध्ये बीड शहर पोलीस स्टेशन बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि विशेष पोलीस पथकही तैनात। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। लिलावाच्या भीतीनं पिंपरी चिंचवडमधील आलिशान फ्लॅटचा 4 वर्षांचा कर वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी भरला। 1,55,444 रुपयांची थकबाकी केली अदा। पुण्यातल्या 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेमध्ये असणाऱ्या विशेष निरीक्षकांच्याही बदल्या। आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। मालेगावमधील एमआयएमच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। राजकीय फायद्यासाठी स्वतःवरती गोळी झाडल्याचा बनाव केल्यानं ही कारवाई करण्यात आली। नवी मुंबईमध्ये कोल्डप्ले कॉन्सर्टचं आयोजन। 18 ते 21 जानेवारीच्या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाला अनेक दिग्गजही हजेरी लावणार। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रामध्ये अवजड वाहनांना बंदी। स्लीपर कोचेस असलेल्या वंदे भारतची चाचणी यशस्वी। मुंबई ते अहमदाबाद दरम्यान झाली चाचणी। ताशी 130 किलोमीटर वेगानं धावली वंदे भारत। ओला उबेर प्रमाणेच मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये आता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार। पुढील 2 महिन्यांमध्ये परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता। अपघात रोखण्यासाठी एसटी कडून चालक आणि वाहकांची अल्कोटेस्ट यंत्राद्वारे आता तपासणी होणार। यासाठी राज्य परिवहन विभागाकडून विशेष पथक तैनात। चालक आणि वाहक मद्यपान केलेले आढळल्यास कडक कारवाई होणार। 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू। जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार। दुसरा गर्डरही लॉन्च। मिरज शहरामधल्या ओढ्यावरील नव्या पुलाचं शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन। वाहून गेलेल्या या पुलाच्या बांधकामाला मुख्यमंत्र्यांनी दिली होती मंजुरी। यंदाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाची बाजी। मुंबई विद्यापीठाला एकूण 23 पारितोषिकं। रायगडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये पार पडली स्पर्धा। मुंबईतल्या प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल। पेट्रोल डिझेलच्या गाड्या टप्प्याटप्प्यानं बंद करता येतात का पहा। हायकोर्टाची सरकारला सूचना। प्रदूषणाद्वारे मुंबईचे रस्ते गुदमरत असल्याचंही न्यायालयाचं मत। अतिवृष्टी, पूर आणि उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळं आणि हवामान विषयक अन्य घटनांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 2400 जणांचा मृत्यू। जवळपास 1300 जणांचा वीज पडून आणि वादळी वाऱ्यामुळे मृत्यू। देशामध्ये 632 लाख हेक्टरवरती रब्बी पिकांच्या पेरण्या। पाण्याची चांगली उपलब्धता आणि यंदा देशामध्ये अपेक्षित थंडीही पडल्यानं उच्चांकी गहू उत्पादन होण्याचा अंदाज। धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यास मालाड पश्चिमेमधील अक्सा आणि बाजूच्या गावातील नागरिकांचा विरोध। जमीन मोजणीसाठी अधिकारी आले असताना गावकऱ्यांचं आंदोलन। यवतमाळच्या घाटंजीमधील संतप्त नागरिकांचं पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवरती जलाभिषेक आंदोलन। गावामध्ये जाण्यासाठी रस्ता, पिण्याचं पाणी नसल्यानं गावकरी संतप्त। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। धाराशिवमध्ये सावकारी वादातून एका रिक्षा चालकाकडून दुसऱ्या शिक्षकाची धाराशिवमध्ये सावकारी वादातून एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकाची दगडानं ठेचून हत्या। आरोपी शिक्षकाला धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयानं ठोठावली जन्मठेपेची शिक्षा। नागपूरमध्ये पारधी समाजाच्या विद्यार्थिनीवरती शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ। 2-2 वर्ष महसूल प्रशासन अर्ज करूनही आज जात प्रमाणपत्र देत नसल्याची ही वेळ। मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून पालिकेसह राज्य सरकारवरती हायकोर्टाचे ताशेरे। या फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यात प्रशासन अपयशी। हायकोर्ट नाराजी। महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्या अधिकाऱ्याला सुनावलं 25,000 रुपयांचा दंड। नॅशनल स्टार्टअप डे 2025 निमित्तानं जिओ वर्ल्ड सेंटर इथे राज्य सरकारच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। महाराष्ट्र स्टार्टअप वीकला आता झाली सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये हमाल मापाडी कामगार संघटनेचा बेमुदत संप। मजुरीमध्ये वाढ करण्याची मागणी। बाजार समितीमधील व्यवहार संपामुळे ठप्प।
छत्रपती संभाजीनगरमध्ये बीसीएसच्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या. कॉलेजमध्ये झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी. ड्युटीवरून घरी जात असताना घडली घटना. जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार. येवल्यामध्ये इको कार आणि कंटेनरचा अपघात. इको कार चालकाचा जागीच मृत्यू, कंटेनर चालक फरार. अपघातामध्ये इको गाडीचा चुराडा. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती कार आणि डंपरचा अपघात. अपघातानंतर दोन्ही गाड्यांना लागली आग. आगीमध्ये कार चालकाचा मृत्यू तर डंपर चालकही फरार. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याकडून 406 शेतकऱ्यांची 2 कोटी रुपयांची फसवणूक. याविरोधात 6 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. आत्मदहनाचा दिला इशारा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामधील आरवलीमध्ये साकारले छत्रपती संभाजीराजेंचे वाळूशिल्प. वाळूशिल्पकार रविराज चिटकर यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं साकारलं वाळूशिल्प. हिंगोलीच्या सारंगवाडीमध्ये संत सारंग स्वामी महाराजांची यात्रा. 22 प्रकारच्या भाज्या एकत्र करून महाप्रसादाची परंपरा कायम. यंदा 200 क्विंटल भाजीपाल्याचा या ठिकाणी महाप्रसाद. अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा. 22 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस या सोहळ्याला उपस्थित राहतील. भायखळ्यामधील राणीच्या बागेमध्ये पुन्हा सिंहगर्जना होणार. मुंबई महानगरपालिका गुजरातच्या जुनागड प्राणी संग्रहालयातून सिंहांची नर मादी जोडी आणणार. भंडाऱ्यामध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही तरुणांना वाघाचं दर्शन. वाघ रस्ता ओलांडून झुडपामध्ये जात असल्याचा तरुणांनी काढला व्हिडिओ. पवनी तालुक्यातल्या इडगाव कुर्झा या मार्गावरची घटना. धाराशिवच्या एडशी अभयारण्याजवळच्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ चित्रित झाला. ताडोबातून आलेल्या रॅपिड रेस्क्यू टीमसह 45 जणांच्या पथकाकडून वाघाचा शोध सुरू. कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसल्यानं शोध कार्यातील अडचणी कमी होणार. कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत 7 कोटी भाविकांनी केलं स्नान. चोख सुरक्षा व्यवस्था आणि नियोजनामध्ये भाविक आणि साधू संतांनी केलं स्नान. आंध्र प्रदेशमध्ये 1 किंवा 2 मुलं असणाऱ्यांना निवडणूक लढवण्यावरती बंदी घालण्याचा विचार. महानगरपालिका आणि पंचायत समितीसाठी हा निर्णय लागू केला जाणार. तेलुगू लोकांनी अधिकाधिक मुलांना जन्म घालावा, नायडूंचं वक्तव्य. इस्रोच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा. स्पॅडेक्सचं अवकाशामधील डॉकिंग यशस्वी. अंतराळ डॉकिंगमध्ये यशस्वी होणारा भारत 4था देश. पंतप्रधान मोदींनी केलं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन. स्पॅडेक्सचं यशस्वी डॉकिंग ही आगामी काळातली भारताच्या अंतराळ मोहिमांसाठीची महत्त्वाची पायरी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सद्वारे आपलं मत व्यक्त केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.